तुम्ही संत मायबाप कृपावंत, तुम्ही संत मायबाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव, वाढविले सुख भक्ती भाव धर्म, वाढविले सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. भजे भजे कमंडल कृष्ण हरे मुरारे तुम्ही संत मायबाप कृपावंत, तुम्ही संत मायबाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. भगवान परमात्म्याच्या कीर्तन सेवेकरता प्रस्तुत केलेला जगप्रसिद्ध असा एक 4 चरणाचा अभंग असून, प्रस्तुत अभंगामध्ये वैराग्य रागरसित सकलकंठ भूषण ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा आहे. तुम्हाला याचे यावत मानव मात्राला आपल्या आत्मोद्धाराकरिता धरतीच्या हाती संत कृपावंत माळी पंढरीनाथ लागा त्यांचा, म्हणून तुमच्या आमच्या उद्धाराकरता संतांचं सदृष्टांत अवतार प्रयोजन स्पष्ट करत असताना जगद्गुरु तुकोबाच्या मुखातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे आपल्या समोर उद्धृत केलेला हा 4 चरणाचा गजगोषित अभंग आहे. विठ्ठल अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. गेली अनेक वर्षापासून सालागाप्रमाणे याही वर्षी सर्व ग्रामस्थ मंडळीच्या तन्मन धनाच्या सहकार्यातून संत भगवंत समाजदेश राष्ट्र या ऋणातून उतराई होण्याकरता चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव, ज्यामध्ये अन्नदान ज्ञानदान अशा पद्धतीचं गोड सुनियोजन आहे. त्यामध्ये श्री क्षेत्र टाकळी हाजी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, साक्षरता हा कीर्तनाचा प्राण आहे. वक्त्याचे ओढ बोलतात, वादकाचे गोड बोलतात. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. गोड मृदंगाची साथ करणारे त्यांच्याही नावात माऊलीच आहे. गोड मृदंगाची साथ करणारे आमचे माऊली महाराज. तदनंतर जनी म्हणे ज्ञानदेवा गोडा अभंग बोलता रंग कीर्तनी भरला आणि प्रेमाचे शिंदे विठ्ठल नाचू लागला.
अशी गोड सुरेल चाल गाऊन आपल्याला मंत्रमुग्ध करणारे जे गायनातले बाबा असल्यामुळे त्यांना बाबासाहेब नाव आहे. आणि अत्यंत गोड त्यांनी आणखी त्याच्यामध्ये चार चांद लावावे अशा पद्धतीचं गोड गायन ज्यांनी केलं ते हरिभक्तपरायण भागवत महाराज या दोन्ही गुरुबंधूला अंतकरणापासून धन्यवाद. त्यामध्ये आंग्ल भाषेत एक म्हण आहे, फर्स्ट इम्प्रेशन म्हणजे लास्ट इम्प्रेशन असं काहीतरी म्हणतात. म्हणजे सुरुवात गोड झाली की त्याचा शेवटही गोड होतो. त्यांनी अत्यंत गोड आरंभ केला ते हरिभक्तपरायणाचे माऊली महाराज. इतर असणारे माझ्या भोवतीले अनेक गुरुबंधू आहेत, त्यांच्याही चरणी अंतकरणापासून साष्टांग प्रणिपात. त्याचप्रमाणे आपण सर्व ज्येष्ठ नागरिक, माझ्या सगळ्या माता भगिनी, गोड असणारी साऊंड सिस्टीम मेलकरी बाबा आणि आजची खरी नियोजित सेवा माझ्याकडे ही नव्हती, पण रिकाम्या जागा भरा या सदरामध्ये अचानक ती प्राप्त झाली. 4 वर्षे जोगमार्ग वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्ही सोबतच होतो. छोटे माऊली, मी, गणेश महाराज आदी गुरुबंधू. आणि त्यांची आजी अचानक त्यांना देव आज्ञा झाली, त्यामुळे महाराजांना काही येणं जमलं नाही. आणि म्हणून अनेक महाराज महाराष्ट्रातले ज्यांच्या प्रेमाच्या ऋणानुबंधात बांधलेले आहे, प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो आहे. प्रेम प्रीतीचे बांधले आणि ते न सुटे काही केले. प्रेमरूपी दोर बांधलेला दिसत नाही, पण तो मात्र मनुष्याला खेचून घेतल्याशिवाय जात नाही, राहत नाही, असे आपल्या सर्वांना सुपरिचित. आळंदीतली पंचक्रोशी, नवे नवे पारनेर तालुका, शिरूर तालुका असे अनेक तब्बल महाराष्ट्रच महाराज मंडळीवरती, वारकरी मंडळीवरती आतोनात प्रेम करतात. पण त्यातल्या प्रेमाती विशेष असा असावा आळंदीकर गुरुबंधूवर आणि महाराष्ट्रातल्या जाणत्या गायक, वादक, कीर्तनकार यांच्यावर प्रेम करणारे आपणाप्रमाणेच आपल्यातील गुरुवर्य हरिभक्तपरायण सुभाष बाबा. आणि ते प्रेम करतात आणि प्रेम कोरडं प्रेम नाही, अगदी कोरोनाच्या काळात सुद्धा त्यांचं प्रेम आपण अनेक साधकांनी अनुभवलं, त्यात आम्हीही साक्षीदार आहे. आणि नुरतूरतच आमचे बाबासाहेब महाराजांनी अनाथ आश्रम त्यांनी एक पवित्र कार्य हाती घेतलेला आहे, त्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते बाबा आहे. आणि बाबांचा नामचा परिचय ज्यांच्यामुळे झाला ते आपण सर्वांना सुपरिचित तिकडे बाजूला असणारे आणि बाबांची कृपा किती प्रात्यक्षिक आपण आपल्या उघड्या डोळ्याने पाहतो. आणि त्यांनी सुद्धा ती अस्मिता जपली हरिभक्तपरायण आमच्या अशोक महाराज. आणि या महात्माद्वयाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग हा अनपेक्षित असताना अचानक आलेला आहे, हे माझं एक प्रकारचं परमभाग्य आहे. पुनश्च एकदा आपण सर्व श्रोतृवृंद, माझ्या माता भगिनी, आपण ज्येष्ठ नागरिक, गुणजन वर्ग, साऊंड सिस्टीम सहित सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने अंतकरणापासून साष्टांग प्रणिपात करून, कारण तुम्ही म्हणाल असं का, त्याचं कारण माऊली म्हणतात, अहो चंद्रकांत उतरवता केले होय तरी ते हातवटी चलली की आहे. वक्ता तो वक्ता नाही श्रोते वेळ, वक्ता हा श्रोत्याशिवाय बोलू शकत नाही. म्हणून आपणा सर्व श्रोतृवृंदाचे आशीर्वाद घेऊन या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा आपल्याला काय संदेश देतात तो तुम्ही आम्ही खिळीमिळी गदारुणी आनंदे एकल्याचा नव्हे खेळ म्हणून वेळ मिळविला आपण सर्वजण मिळून पाहण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचं सदृष्टांत अवतार प्रयोजन प्रतिपादन करत असताना तुकोबाच्या मुखातून बाहेर पडलेला उद्गार म्हणजे हा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुम्ही संत मायबाप कृपावंत, तुम्ही संत आहात, नुसते संत नाही मायबाप संत आहात, नुसते मायबाप संत नाही कृपावंत संत आहात, तुमच्या कृपेला अंत नाही असे मायबाप तुम्ही संत आहात. तुम्ही संत मायबाप कृपावंत. आणि मी कसा आहे, पतित 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 परिमित देवाच्या पतित असा मी तुमची कीर्ती काय वर वर्णन करू. उभारेला ध्वज तिही लोकावरी आणि ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची, अशी तुमची कीर्ती असल्यामुळे काय मी पतित कीर्ती वाढवली. तुमची कीर्ती वर्णन करण्याकरता असमर्थ आहे. तेवढा शब्दकोश, तेवढा शब्द प्रभू मी नाही तर तुमची कीर्ती मी वाढवू शकेल. पण एक मात्र आहे, अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जीवन जड जीव. तुम्हा अवतार धराया काय कारण हे मला माहिती आहे. तुम्हा अवतार धराया काय कारण हे मला माहिती आहे. तो कोणाला विचार काय कारण म्हणले, उद्धाराया जन, उद्धाराया जड आणि उद्धाराया जीव. तुम्हा अवतार धराया कारण, जन उद्धाराया, जड उद्धाराया, जीव उद्धाराया, तुम्हा अवतार धराया हे कारण आहे.
बर, मग जन जड जीव यांचा उद्धार करण्याकरता काय केलं तुम्ही तेही मला माहिती आहे. काय केलं तुम्ही? काही गोष्टीचा विस्तार केला जेणेकरून जन जड आणि जीव यांचा उद्धार होईल. वाढविली भक्ती, वाढविला भाव, वाढविला कुळाचार, वाढविली भक्ती भाव धर्म, वाढविला धर्म, वाढविले विठोबाचे नाम. या 6 गोष्टी तुम्ही वाढविल्या. वाढविला भाव भक्ती भाव, काय वाढविला? वाढविले सुख, हे तर पहिलं राहिलं. वाढविले सुख, वाढविली भक्ती, वाढविला भाव, वाढविला धर्म, वाढविला कुळाचार आणि वाढविले विठोबाचे नाम. हे 6 गोष्टी तुम्ही जन जड जीव यांचा उद्धार करण्याकरता वाढविल्या. कुळाचार नाम विठोबाचे. आणि तुमचं वर्णन करण्याकरता जरी मी असमर्थ असलो तरी तुमच्या उपमे तुम्ही आणि तुम्हाला पूर्णारी उपमा नाही या विश्वास नाही, पण एक उपमा थोडस सादृश्य मला वाटतं. गुणकृत सादृश्य आहे, थोडस स्वरूपकृत सादृश्य आहे, ते पूर्ण का नाही. पण एक मात्र मला असं जाणवतं, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन. चंदनाच्या ठिकाणी जसे सद्गुण आहे तशा सद्गुणाने युक्त असणारे तुम्ही संतजन आहात. एक मात्र आहे, चंदनाच्या ठिकाणी नुसते सद्गुण आहे असं नाही. जिथे गुण असतो तिथे बऱ्यापैकी प्राय अवगुणही पाहायला भेटतो. मला वाटतं असं म्हणावं लागेल, गुण कमी अवगुण अधिक पाहायला भेटतात. पण तुम्ही मात्र विशेष असे आहात का तुमच्या ठिकाणी अवगुण तर शोधूनही पाहता अवगुण मिळेच ना. तुमच्या ठिकाणी अवगुण शोधूनही सापडत नाही. आणि गुण म्हणावं तर चंदनाच्या तोडीचे नवे, चंदनापेक्षा अधिक तुमच्याकडे आहे, पण त्यापेक्षा सरस उपमा माझ्याकडे नाही. चंद्र म्हणजे अलांछन. तुम्ही चंद्र आहात पण लांछन रहिता. मार्तंड जे तापही, तुम्ही मार्तंड आणि सूर्य आहात पण तापविहीन आहात, ताप रहिता. तसे चंदन तुम्ही आहात पण चंदनाच्या ठिकाणी जे अवगुण आहे ते तुमच्याकडे नाही. चंदनाच्या ठिकाणी असणारे सद्गुण तुमच्या ठिकाणी आहे. नवे नवे चंदनापेक्षाही अधिक सद्गुण तुमच्याकडे आहे, पण त्यापेक्षा अधिक उपमा माझ्याकडे नाही. असे तुम्ही आहात. तुमका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. विठ्ठल विठ्ठल. एकत्र अभंगाचा शब्दशः भाव अगदी आपल्या बोली भाषेमध्ये आजच्या कीर्तनातल्या हवजाराचं ठळक बातम्या म्हणा आपल्या लक्षात आलेल्या आहे. शब्द भाव तुकोबरायला नेमके अभंगात काय बोलायचं लक्षात आलं. पण त्यामध्ये कुठल्याही अभंगामध्ये त्याच्या गर्भामध्ये अर्थगर्भामध्ये आपल्याला शिरायचं असेल, वक्ता वक्ता राहायला नको, श्रोता श्रोता राहायला नको, गुणीजन गुणीजन राहायला नको, आपण सर्व भक्त व्हावे. हा अभंग आपला भगवंत आहे, आपण त्याचे भक्त आहोत. आणि अभंगरूपी भगवंताने आपल्यावर कृपा करून त्यातलं रजगत आपल्याला कळावं असं वाटत असेल तर माझे सद्गुरू साधक उदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा म्हणत असतात, वक्त्याने श्रोत्यासमोर 4 वाक्यामध्ये किमान त्या अभंगाचा अनुबंध ठेवावा. तो अनुबंध मी आपल्या समोर ठेवतो. विठ्ठल अनु हा उपसर्ग आहे, बदबदनाथ हा धातू आहे. ज्याच्या ज्ञानाने श्रोता वक्ता गुणजन यजमान या सगळ्याला त्या अभंगाविषयी अभंगातल्या विषयाविषयी आत्मीयता निर्माण होते. अनु म्हणजे पश्चात, बदबदनाती शब्दाचा अर्थ प्रेर येते. सगळ्याला त्या चिंतनामध्ये जो प्रेरित करतो त्याला अनुबंध म्हणतात. चतुष्टय म्हणजे 4. म्हणजे आजच्या निरूपणाला करिता घेतलेल्या अभंगाचा अधिकारी कोण, आजच्या अभंगाचा विषय काय, आजच्या अभंगाचं प्रयोजन म्हणजे फळ काय आणि संबंध कोणता, कोण आहे आजच्या अभंगाचा अधिकारी. सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने. जी सिद्धांची लक्षणं असतात ती साधकाची साधना असतात. सिद्ध भूमिकेमध्ये आजच्या अभंगाचे ज्ञानोपाय अधिकारी आहेत. साधक भूमिकेमध्ये तुम्ही आम्ही अधिकारी आहोत, कारण साधकाचा मायबाप ते आहे. म्हणून सिद्ध भूमिकेमध्ये ज्ञानोपाय आणि साधक भूमिकेमध्ये आपण आजच्या अभंगाचे अधिकारी आहोत. आजच्या अभंगाचा विषय काय, तर सदृष्टांत संतांचं म्हणजे 3 मूर्ती आहे. फरक झालं तर 4 मूर्ती म्हटलं तरी चालेल. तर 4 मूर्तीपैकी ब्रह्ममूर्तीचं अवतार प्रयोजन स्पष्ट करणं, तेही सदृष्टांत स्पष्टकरण करणं हा आजच्या अभंगाचं प्रयोजन आहे. आणि फल कोणतं,
विषय काढला. सदृष्टांत संतांचा अवतार प्रयोजन स्पष्ट करणं आजच्या अभंगाचा विषय आहे. सिद्ध भूमिके ज्ञानोपाय साधक भूमिकेमध्ये तुम्ही आम्ही अधिकारी आहोत आणि प्रयोजन अनुद्देश नमनदोपी प्रवर्तते. करता कामामध्ये प्रवृत्त होताना फलाची अपेक्षा करतो. आजच्या अभंगाचं प्रयोजन म्हणजे फल काय तर असं सुख या संत समागमे नित्य दुरावे तुझी अनामे दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुलत असो. आणि एक वचन मी बोलून गेलो धरतीच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा. हे आजच्या अभंगाचं प्रयोजन म्हणजे फल आहे. आणि सांगणारे तो कोबरा प्रतिपादक आहे आणि सदृष्टांत संतांचं अवतार प्रयोजन हे प्रतिपाद्य आहे. म्हणून अभंग आणि अभंगातल्या विषयामध्ये प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध आहे. असा अभंगाचा अनुबंध. विठ्ठल मी 3 शब्द सांगतो ते आपण लक्षात घ्या आणि थोडस बोला. तर त्यातला पहिला शब्द आहे कर्म, दुसरा शब्द आहे कर्तव्य आणि तिसरा शब्द आहे करुणा. पहिला शब्द काय कर्म, धन्यवाद. दुसरा कर्तव्य आणि तिसरा करुणा. कर्म म्हणून येतो त्याला सोनोपंत मामा दांडेकरांची परंपरेने ऐकलेली शब्द आहे. शांती प्रभू मागाच्या मुखातले लोहे माझी वाणी पदरीची मी तो हमाल भार आहे. यामध्ये सोनोपंत मामा दांडेकरांचे शब्द आहे का कर्म म्हणून येणारा त्याला जंत म्हणावं, कर्तव्य म्हणून येणारा त्याला भगवंत म्हणावं आणि करुणा म्हणून येणारे त्यांना संत म्हणावं. कर्म म्हणून येणारा जंत का माऊली सांगतात आगा कर्मी जैव राहावे दैती सुख दुखी फळा यावे तयावे भोगावया यावे ते हाय का. म्हणून केले कर्म झाले त्याची भोगाले उपजरे मिळे आईची ते कितीतरी प्रमाण आहे आपल्या पाठ आहे सर्वांच्या. कर्म म्हणून यावं लागतो ते जनता. पंचदशिका विद्यारायण स्वामी तत्वविवेक नावाचं पहिलंच प्रकरण त्यामध्ये म्हणतात पूर्व ते कर्म भोगाय कर्म कर्तृचे म्हणजे ते नद्यांकिता वावा तदावा तंत्रमाश होते वजन तो जन्म न बनते नैव निर्वृत्ती. या श्लोकाचा अर्थ असा आहे का कर्म म्हणून यावं लागतो तो जनता आहे. कर्तव्य म्हणून येणारा तो भगवंत आहे. तो स्वतः सांगतो ना. आपल्या सर्वांच्या पाठातले श्लोक आहे. भारतीयाचा धर्मग्रंथ कुराण नाही बायबल नाही तर काय आहे गीता आहे, बरोबर आहे. आणि श्रीमद भगवद्गीता भगवद् गीता गीता इथे भगवद्गीता भगवान श्रीकृष्णचंद्राने रणांगणावर गायलेलं गीत त्याचं नाव आहे भगवद्गीता. गीता सुगीता कर्तव्य किंवा शास्त्र विस्तरी या स्वयं पद्म अवश्य मुख पद्मा विलीशु आहा अशी असणारी श्रीमद भगवद्गीता. त्यामध्ये परमात्मा सोखे आपण सांगितलं श्री विष्णू श्री गीता प्रश्न अर्जुनेशी. भगवान परमात्मा बोलतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान व धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. मी कधी येतो हे सांगितलं आणि येऊन काय करतो आता कर्तव्य. साधूनां परित्राणाय दुष्कृतां विनाशाय धर्म संस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवामी. हे देवाचं कर्तव्य. एक साधूनां परित्राणाय भक्तांचं रक्षण करणं, दुष्कृतां विनाशाय दुष्टांचा विनाश करणं आणि धर्म संस्थापनार्थाय धर्माची स्थापना करणं हे कर्तव्य म्हणून येणारे भगवंत. आणि तुमची आमची करुणा म्हणून येणारे ते संत. विठ्ठल बुडते हे जन न देखा
हे जन बुडवते हे डोळा न देखवे आणि म्हणून ते येतात. अर्थात संत करुणा म्हणून येतात, जंत कर्म म्हणून येतात आणि भगवंत कर्तव्य म्हणून येतो. म्हणून संत वाङ्मयामध्ये जनता करता, संता करता आणि भगवंता करिता मूर्ती शब्द प्रयोग केला आहे. पण जंत कर्म म्हणून येत असल्यामुळे तो वेगळी मूर्ती आहे. जंताला देहमूर्ती असा शब्द आहे. भगवंत कर्तव्य म्हणून येतो म्हणून त्याला धर्ममूर्ती असा शब्द आहे. आणि संत हे करुणा म्हणून येतात म्हणून त्याला ब्रह्ममूर्ती असा शब्द आहे. परिसरा सव्यसाची मूर्ती लाहुनी देहाची, खंती करती कर्माची ते गावंडे गा. भगवंताच्या मुखात शब्द ठेवतात. आणि अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशन श्रीराजे संसार एवढे थोरू जे फिळले जगाचे अर्जुन निमित्त कृती हसे भगवान वासुदेव. हा भक्तराज अर्जुनाचं निमित्त करून भगवान परमात्मा तुमच्याशी आमच्याशी संवाद करतात. अर्जुनाला सांगतात परिसरा सव्यसाची, हे सव्यसाची. सव्यसाची शब्दात आपले दोन्ही हाताने बाण मारण्यामध्ये तरबेज असणारा त्याला सव्यसाची म्हणतात. दोन्ही हाताने बाण, डावा आणि उजवा आहे. जसे काही काही मृदंगात सव्यसाची असतात, ते दोन्ही हाताने मृदंग वाजवतो. मग शाही पुढे एखाद्या वेळेला घोडी असलेली यांचा थाप जरी ते जसं असेल तसं. आपले ते काजळे भाऊ ते पण वाजवतात, आपले पांचाळ गुरुजी तेही वाजवतात. वेळ प्रसंगी ते वेळ निघून नेतात, त्याला सव्यसाची म्हणा. त्याचा अर्जुन हा सव्यसाची, परिषदा सव्यसाची, मूर्ती लाहुनी देहाची. हे जंत खंती करते कर्माची ती गावंडी. अरे संग जाऊ प्रकृतीचा तो त्यागून घडे कर्माचा, आईशाही करू म्हणते त्याचा आग्रह चिवरे. याचा अर्थ कर्मामुळे येतो तो जंत आणि त्याला म्हटलेले कोणती मूर्ती तर देहमूर्ती. तसा कर्तव्य म्हणून येणारा तो भगवंत त्याला म्हणतात धर्ममूर्ती. धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. जो कर्तव्य म्हणून येणारा भगवंत त्याला एक मूर्ती शब्द आहे धर्ममूर्ती. आणि करुणा म्हणून येणारे जे संत आहे त्यांना ब्रह्ममूर्ती म्हणतात. ब्रह्ममूर्ती संत
कर्म म्हणून येणारा जंत तो देहमूर्ती, कर्तव्य म्हणून येणारे भगवंत ते धर्ममूर्ती, आणि तुमचे आमचे करुणा म्हणून येणारे संत ते ब्रह्ममूर्ती. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. कशा करता अवतरले याही अभंगात सांगतात. उद्धराला आले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धराया आले 3 जना. मग याही अभंगामध्ये संतांचा अवतार प्रयोजन जसं तुकोबरा इथे बोलतात ब्रह्ममूर्ती सांगतात, तसं आजच्याही अभंगाच्या उत्तरार्धामध्ये ध्रुवपदाच्या संतांचं अवतार प्रयोजन सांगतात. काय बोलतात? अवतार तुम्हा धया कारण उद्धराया जन जड जीवा. मी 3 शब्द सांगितलेले. पहिला सांगा तुम्ही कर्म. धन्यवाद. मला वाटलं तुम्ही म्हटले आता ते गेले विसरून. पहिला शब्द आहे कर्म, दुसरा कर्तव्य, तिसरा करुणा. धन्यवाद श्रोतृवंदन. पहिला कर्म आहे. मग कर्म त्याला कोणती मूर्ती म्हणतात? कर्म म्हणून येणारा जंत त्याला म्हणतात देहमूर्ती. कर्तव्य म्हणून येणारे भगवंत कोणती मूर्ती म्हटलं आपण? धर्ममूर्ती. धर्म म्हणजे ध्यानात ठेवता तुम्ही, चांगली गोष्ट. तुम्ही ध्यानात न ठेवल्यामुळे कीर्तन करायला मग बदलावं लागत नाही. धर्ममूर्ती कोण? भगवंत. आणि करुणा म्हणून येणारे संत ते कोणती मूर्ती म्हटलं आपण? ब्रह्ममूर्ती. मग ब्रह्ममूर्ती असणारे संत, ब्रह्म तर अमूर्त आहे, ती मूर्ती कशी झाली? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार, निर्गुण निराकार तू रघुराया. मै गुलाम, मै गुलाम, मै गुलाम तेरा, मै गुलाम, मै गुलाम, मै गुलाम तेरा, मै गुलाम, मै गुलाम, मै गुलाम तेरा. ब्रह्म तर अमूर्त आहे. मग ते मूर्त भावाला आलं कसं? तर जंत रूपाने येणारे ब्रह्मच आहे. जंत रूपाने येणारे ब्रह्मच आहे. भगवंत रूपाने येणारे ब्रह्मच आहे. आणि संत रूपाने येणारे ब्रह्म आहे. पण जंताला देहमूर्ती म्हणतात, भगवंताला धर्ममूर्ती म्हणतात, आणि संताला ब्रह्ममूर्ती का म्हणतात? त्याचं कारण जंत ही तत्वता ब्रह्मच आहे. तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळ आहे ब्रह्म, पण जंत या देहाशी तादात्म्य करतो. तादात्म्य करून तदाकारतेला असं जड दुःखत्वाला प्राप्त होतो. आणि त्याची उपाधी अविद्या आहे. अविद्या आहे. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेते. म्हणून संताला काय म्हणतात? तर देहमूर्ती म्हणतात. भगवंताला ब्रह्ममूर्ती का म्हणतात? भगवंताला उपाधी माया आहे, शुद्ध सत्वात्मिका. तेथे एक ढालगच निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली. त्याला माया उपाधी असल्यामुळे त्याला धर्ममूर्ती म्हणतात. आणि संतांना करुणा उपाधी आहे तुमची आमची, म्हणून त्यांना ब्रह्ममूर्ती म्हणतात. म्हणून तुम्ही बघा संत वाङ्मयामध्ये जंत, संत आणि भगवंताला शब्द येताना वेगवेगळे तिघही येतात. प्रत्येकाचे येणार. जेव्हा जंत येतो, जंताला जन्म शब्द आहे. जंताला काय शब्द आहे? जन्म. अवतार नाही म्हणत. अवतार म्हणतात वैतागू, हे काय अवतार आहे असं म्हणतात, पण अवतार नाही म्हणत. जंताला अवतार नाही म्हणत. जंताला जन्म. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊन हानी केली. जंताचा येणारा शब्द जन्म आहे. भगवंताचा येणारा शब्द अवतार नाही. क्वचित अपवादात्मक स्थळ आहे, एखाद्या प्रसंगी देवाला अवतार म्हणतात. पण प्रायः संत वाङ्मयामध्ये धर्ममूर्ती परमात्म्याला शब्द जन्म नाही. काय आहे? प्रगट असा शब्द आहे.
भय प्रगट कृपाला भय प्रगट कृपाला दीन दयाला प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या आता भूतरसाठी कणाली हे भय प्रगट कृपाला प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या कौशल्या हितकारी हर्षित मनतारी मुनी मनोहारी अद्भुत रस दिखलाई. इथे तुळशीदासजी देवाच्या येण्याला शब्द प्रगट वापरतात. प्रगट भयो भगवान गोकुल प्रगट भयो प्रगट भयो भगवान गोकुलमु प्रगट भयो भगवान. देवाच्या येण्याला शब्द प्रगट मीराबाई महाराजांनी वापरला. आणि नामदेव महाराज राम अवताराच्या अभंग पहा, कृष्ण अवताराच्या अभंग पहा, त्यात प्रगट शब्द वापरतात. आता 2 दिवसावर गोकुळाष्टमी आलेली आहे. आपण सगळे म्हणाल अयोनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. पुढे रामनवमी आल्याच्या नंतर अयोनी संभव प्रगटला हा राघव. म्हणजे देवाच्या येण्याकरता शब्द कोणता झाला मग? प्रगट. कोणता मूर्ती देव? तुम्ही घरी जाऊ नका ना, धर्ममूर्ती आहे ना. काय म्हणून येणार? काय म्हणून येतो? कर्म कर्तव्य करुणा कर्तव्य म्हणून येतो. म्हणून कोणता मूर्ती? धर्ममूर्ती. कोणती उपाधी? जय हो, माया उपाधी आहे ना. आणि माया उपाधी म्हणून कर्तव्य म्हणून येणारा धर्ममूर्ती भगवान, त्याच्या येण्याकरता शब्द कोणता मग आता? प्रगट. बरोबर ना. आणि कर्म म्हणून येणारे तुम्ही आम्ही जंत, आपल्याला शब्द कोणती मूर्ती? देहमूर्ती आहे ना. आणि म्हणून आपल्या येण्याकरता शब्द कोणता? जन्म. आणि आपला जन्म कशामुळे? एक तर अज्ञानामुळे, कर्मामुळे किंवा वासनेमुळे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपबळी जन्मधरी आहे ना. तपबळी म्हणलं का नाव आलंय डोळ्यासमोर तुमच्या. काय बरं? माझा विश्वास व्यर्थ गेला की काय? मृग हासेनी मला तू मृगत्वेची पावला. हरणाचं कसं होईल? हरणाचं कसं होईल? त्यात मरणाचं कसं होईल? विसरले. आणि मृग ध्यासाने जन्म आपला अंतकाळ झाला आणि मृग जन्मामध्ये गेला घाला तो घातला वासने. जनताच्या जन्माचे 3 कारण आहे. हे एक वासना. जनताच्या जन्माचं दुसरं कारण आहे कर्म, आगा कर्मी जाई उरावे. आणि तिसरं कारण आहे अज्ञान. एक प्रकरण ग्रंथ आहे विचार सागर.
त्यामध्ये एक सरणी सांगितली परंपरा आमच्या गुरुबंधू मंडळी लक्षात येईल, आपल्यातल्या काही मंडळीला ते नक्कीच लक्षात येईल. त्यांनी विचारलं सर्व दुःखाचं कारण काय? म्हणजे शरीर दुःखाचे कोठा. सगळं दुःख कोण आहे म्हणून शरीर आहे. शरीर नाही दुःख नाही, शरीर आहे सुख आहे. आपलं सुख दुःख आहे. शरीर म्हटलं की दुःख आहे. सगळ्या दुःखाला कारण शरीर. म्हणजे शरीराला काय कारण? मागताच पाप पुण्य करू नये. शरीराला कारण पाप पुण्य. म्हणजे पाप पुण्याला काय कारण? म्हणजे पाप पुण्याला कारण धर्माधर्म. कोणाच्या आपण धर्म केला की पुण्य होतं, अधर्म केला की पाप होतं. पाप पुण्याला कारण आहे धर्माधर्म. धर्माधर्माला काय कारण? म्हणजे धर्माधर्माला कारण आहे राग द्वेष. कोणाबद्दल तरी आपल्याला राग कंसात प्रीती प्रेम असतं आणि कोणाबद्दल द्वेष असतो. ज्याच्याबद्दल राग आहे आपण चांगलं कर्म करतो, धर्म करतो. ज्याच्याबद्दल द्वेष आहे आपण वाईट कर्म करतो, अधर्म करतो. म्हणजे राग द्वेष कारण आहे कोणाला या धर्माधर्माला. आणि राग द्वेषाला कारण कोण आहे? वेद ज्ञान. आपलं अनुकूल प्रतिकूल ज्ञान. राग द्वेषाला कारण आहे अनुकूल प्रतिकूल ज्ञान. कोणीतरी आपल्याला अनुकूल वाटतो, कोणीतरी प्रतिकूल वाटतो. सर्प आला का जिहारी झाला वाटतो आपल्याला. होतं का? असं नाही. म्हणजे सर्प आपल्याला प्रतिकूल वाटतो, गाय आली की आपल्याला वंदन करावं वाटतं, अनुकूल वाटतं. मग अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे राग द्वेषाला कारण. आणि त्या अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण आहे भेद ज्ञान. आपल्याला आपल्यापासून भिन्न वाटतं कोणी, त्याला भेद ज्ञान कारण. आणि भेद ज्ञानाला कारण काय? आत्मस्वरूपाचं अज्ञान नाही. अज्ञाना वाचुनेमुळे या अज्ञान कारण आहे. अज्ञान गेलं का भेद ज्ञान जातं. भेद ज्ञान गेलं का अनुकूल प्रतिकूल ज्ञान जातं. अनुकूल प्रतिकूल ज्ञान झालं गेलं की राग द्वेष जातात. राग द्वेष गेले का धर्मधर्म संपले. धर्मधर्म गेले का पाप पुण्य संपलं. आणि भांडवलच जप्त झाल्याच्या नंतर कसा जन्म? है ना. व्यवसाय कधी होतो? भांडवल असेल तर. पाप पुण्य हे भांडवल आहे आपल्याकडे येण्याचं. तेच संपलं का जन्म संपला. विठ्ठल अर्थात आपल्या जन्माचे कारण कर्म आहे, अज्ञान आहे आणि वासना आहे. अज्ञान कर्म वासनेमुळे येतो, त्याच्याकरता कर्म शब्द. तो देहमूर्ती, त्याला जंत म्हणतात. आणि कर्तव्य म्हणून येणारा तो भगवंत आहे, तो धर्ममूर्ती आहे. त्याचेही 3 कारण: साधना, परित्राण आहे, दुष्कृताविनाश आहे, धर्म संस्थापनात आहे. पण आजच्या अभंगामध्ये संतांचं जन्म प्रयोजन सांगत नाही. ते काय की पुनरपी जनन पुनरपी मरण, याच्याकडे काय आहे? त्याच्याकडे सकाळी उठले, बैल दिशेला गेले, तिकडून आले, दंत धावण केलं, स्नान केलं, जरा पटका मारला, खाल्ले, झोपले. याच्याकडे काय करतो? काय करून करून काय करणार? त्याचं काय होतं प्रयोजन सांगायचं? बरं, त्याचं सांगितलं तर काय होईल? गुलेबाबांचे शब्द आहे, कल्याण तर कोणाचं होणार नाही, पण कल्याणचे जवळची झाल्याशिवाय राहणार नाही, भिवंडी. त्यामुळे त्याचा विचार करून काय उपयोग आहे? पण संतांच्या जन्माचा विचार करत नाही. भगवंताच्याही करायला हरकत नाही, पण आज काही गोकुळाष्टमी नाही, रामनवमी नाही, दत्त जयंती नाही, नृषी जयंती नाही, त्यामुळे तोही विचार नाही. संतांचा मात्र आपण कधी विचार करू शकतो. संतांचा अवतार प्रयोजन आजच्या अभंगात सांगतात. आणि ते महाराजांनी सांगितलं पण, उद्धाराया जोड आणि उद्धाराया जीव, तुम्हा अवतार धराया कारण. तुम्हाला अवतरित होण्याकरता. आता अवतार शब्द गमतीदार आहे. अवतार शब्दामध्ये एक धातू आहे आणि एक उपसर्ग आहे. तुरतरती हा धातू आहे आणि अव हा उपसर्ग आहे. उपसर्ग धातू अर्थात बळात अन्यत्र येते. उपसर्ग लागला की धातूचा बळजबरीने अर्थ बदलला जातो. धातू हा बाबा अर्थात विभवंती. धातूचे अनेक अर्थ असतात. एक ओम शब्द जो बनला ना, तर अव धातू आहे. अव उपसर्ग पण आहे, अव धातू पण आहे. अव इथे अवतार शब्दामध्ये अव हा उपसर्ग आहे आणि ओम शब्दातला अव तो धातू आहे. त्याची 21 अर्थ आहे. किती अर्थ आहे? 21 अर्थ आहे. ते प्रकाश, मंगल हे 2-3 अर्थ डोळ्यासमोर आहे, बाकीची माझ्या काय आता उपस्थिती नाही. पण आव धातू म्हणलं तर त्याची 21 अर्थ आहे. जसा दिव धातू आहे त्याचे 10 अर्थ आहे. दिव मोजा, क्रीडा, विजिगिषा, व्यवहार, धुती, स्तुती, मद, मोद, स्वप्न, कांती, गती असे 10 अर्थ आहे देव धातूचे. आणि मग तो देव शब्द बोलतो, देतो तो देव. एवढंच आपल्याला माहिती आहे, कारण आपण घेतो म्हणून. इतर अर्थ असे काही आपल्याला घेणं असते ना देणं असते. अनुस्वार देतात संस्कृत होतं देवा म्हणायचे. पण देव शब्द देवाचा अवतार आहे. देवाशी अवतार, भक्ताशी संसार, असंही आपण तुकोबरायचं वचन आहे. पण देवाचंही अवतार प्रयोजन आजच्या अभंगात सांगत नाही. अवतार धातूची, अवतार तृतरती धातू आहे आणि तरती म्हणजे खालून वर जाणे असा अर्थ आहे. आणि अवतरती म्हणजे वरून खाली येणे असा अर्थ आहे. पण खरं सांगा, वरून खाली येणं चांगलं की खालून वर जाणं चांगलं? आपण पूर्वी अशोक महाराज म्हणायचो, आज सेठ म्हणतो. का बरे? ते खालून वर गेले म्हणून.
पैसा थारो तीन नाम परशा परशु परशुराम. काहीच नसलं, आरचेचा जरी असला तरी लोक त्याला परशाच म्हणतात. म्हणजे काही नसलं, हे परशा कुठे निघाला, थोडा आला अहो परशु, जास्त आला परशुराम काय काम. पैसा थारो तीन नाम परशा परशु परशुराम. मला सांगायचं असं आहे की व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये खालून वर जाणाऱ्याला किंमत आहे, वरून खालून येणाऱ्याला किंमत नाही. पंतप्रधान पदावर एखादा जर सरपंच झाला तर तेही पद आहे हेही पद आहे, पण त्या पदाची गरिमा या पदाला नाही ना, त्या पदाची गरिमा या पदाला नाही. पण एखादा शहावाला जर पंतप्रधान झाला तर अगोदर कोणीच ओळखत नव्हतं, आज सगळं जग म्हणतात आज की बार व्यवहारामध्ये खालून वर जाण्याला महत्व आहे. पण व्यवहारामध्ये सुद्धा जिथे प्रेम असतं ना तिथे वरून खाली येण्याला महत्व आहे. एखादा PSI असतो, त्याचं नाव काढलं का अख्खा पुणे जिल्ह्यात चळचळ कापतो, घाबरतो. तोच घरी येतो, घरी त्याचा नातू धावत येतो, बाबा काय मला घोडा पाहिजे. बाळा आता सायंकाळ झाली, मग उद्या घेऊन येऊ, नाही आता पाहिजे. अरे आता कुठून, नाही आताच पाहिजे, कुठून आणणार तुम्ही वा. झाला ना PSI घोडा, 2 पायाचा होता 4 पायाचा झाला. तो म्हटला बाबा हंटर पाहिजे. कुठून देऊ म्हटले, तुमच्या हातातली छडी. ती घेतली, ते PSIच्या पाठीवर बसलं, मारायचा सप्पन चल रे घोडे टिकचिक टिकचिक, ते लगेच चालायला लागलं. म्हणजे घोडं ते जर म्हटलं असता गाडं होतो तरी झाला असता. प्रत्येक होतं आपण घराघरात, ते सगळे कितीतरी आजोबा बसले, पण त्यात दुःख एक आनंद आहे माऊली. इथे बोला ना माय बाबा, आनंद आहे, आनंद आहे. वरून खाली येण्यात आनंद आहे. जिथे प्रेम असतं तसं तुमचे आमचे करुण आहे, आपल्याबद्दल प्रेम आहे. म्हणून ब्रह्ममूर्ती असणारे संत खाली आले, कशा करता, उद्धाराया जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. जड उद्धराया, जड उद्धराया, जीव उद्धराया, तुम्हा अवतार धराया कारण. खोबऱ्याला विचारलं, वरून खाली येण्यात आनंद आहे. त्रुतरती म्हणजे तरणे, अवतरती म्हणजे वरून खाली येणे आहे. ब्रह्ममूर्ती ब्रह्मरूप असणारे वैकुंठवासी आलो याची कारणाशी असे वरून आपल्या करता खाली आले. कशा करता, जन जड जीव याचा उद्धार करण्याकरता. काय आहे, जसे संतांचे भगवंताचे अवतार प्रयोजन आपण 3 पाहिले, साधना परित्राणाय दुष्कृताम विनाशाय धर्म संस्थापनाय. तुमचं आमच्या जन्माची कारण 3 पाहिले, अज्ञान कर्म आणि वासना. तसं संतांचे अवतार प्रयोजन 3 आहे. संतांचं पहिलं अवतार प्रयोजन आहे उद्धराया जन जड जीव. दुसरं अवतार प्रयोजन आहे त्या जन जड जीवाचा उद्धार करण्याकरिता धनिवरी गावे हरीची गुण. आणि तिसरं अवतार प्रयोजन आहे सिद्धशी लक्षणाने साधकशी साधनाने. म्हणून श्रीमद भगवद्गीतेमध्ये आणि श्रीमद भागवत महापुराणामध्ये 2च ग्रंथ परमात्म्याने सांगितले. तारुण्यात सांगितला आणि उतारवयात सांगितला. तारुण्यात सांगितलं ग्रंथ तो म्हणजे भगवद्गीता, उत्तराच्या अर्जुनाचं निमित्त करून. आणि उतारवयात सांगितलेला ग्रंथ ते म्हणजे श्रीमद भागवत महापुराण बुद्धवजीचं निमित्त करून. एक जगावं कसं शिकवतो, दुसरा मरावं कसं शिकवतो. तुम्ही म्हणाल म्हणजे आम्ही गीता शिकलो नाही म्हणजे जगणार नाही का? जगणार, पण कुत्रे मांजराचं जगणं आपलं जगणं यात फारसं काही अंतर राहणार नाही. श्वान शुकरी बापुडी म्हटलेलं आहे ना, किंवा खंती न करा असा प्रकार होतो. आणि गीता जर आपण ऐकली नाही तरी आपण मरणार नाही असं नाही. एखादा भागवत जर श्रवण केलं नाही तर आम्ही मरणार नाही असं नाही, मरणार. भागवत नाही ऐकलं तरी मरणार,
भागवत ऐकलं तरी मरणार, पण भागवत न ऐकता मेला तो पुन्हा पुन्हा मरणार. भागवत ऐकून मेला तर तू एकदाच मरणार. तू का म्हणे एका मरणाची सरी. म्हणजे जगावं कसं शिकवणारा ग्रंथ गीता, मरावं कसं शिकवणारा भागवत महापुराण. आणि या दोन्ही मध्ये भगवंतांनी ज्ञानी भक्तांची लक्षणं सांगितली. मग लक्षणं जी देवाने सांगितली ती लक्षणं आपल्या लक्षात येण्याकरता संत अवतरित होतात. हे त्यांचं तिसरं अवतार प्रयोजन आहे. या 3 अवतार प्रयोजनापैकी पहिला अवतारात प्रयोजन आहे उद्धाराया जन जड जीव. कोणत्या जनाचा, कोणत्या जळाचा आणि कोणत्या जीवाचा उद्धार त्यांनी केला. त्यांनी म्हणजे माऊली. माऊलीचं वर्णन तो कोण करतात, माऊलीचं वर्णन करतात तो कुठेही आजच्या अभंगात माऊली शब्द नाही बरं का. दोन्ही माऊली पूर्ण अभंगात 4ही चरणात पहा कुठेही माऊली शब्दाचा उल्लेख नाही. पण माऊलीचं वर्णन तुकोबराय करतात. कशावरून? लक्षण साम्यात एकत्व सिद्धी. या ठिकाणी सगळी लक्षणं आपल्याला ज्ञानोबरायाकडे दिसतात. म्हणून त्यातलं पहिलं आहे उद्धाराया जन, उद्धाराया जड, उद्धाराया जीव. भगवान ज्ञानोबरायाने या धरातलावरती अवतरित होऊन अवघ्या 22 वर्षाच्या कालावधीमध्ये, खरं तर 16च होते ते धोक्याचं, पण ते तिघांनी सहाय्य केलं. 2-2 बोटं दाखवले. निवृत्ती दादा, सोपान दादा, मुक्ताईने. आणि तो 2-2 वर्षांनी आला. त्यावेळेला मुक्ताई भडकल्या. मारुती बाबाच्या भाषेत तुझं डोकं म्हणजे काय, टोपी अडकवण्याची खुंडी आहे का, त्याच्यात काही आहे की नाही. तो म्हटलं आई साहेब 2 सेकंद मी थांबत नाही कोणा करता. 2 सेकंद नाही का, मी मिनिट नाही म्हणत. आणि 2 वर्षाच्या नंतर तब्बल 6 वर्षांनी मी आलो तरी माझ्यावर म्हणतात डोका म्हणजे टोपी अडकवण्याची खुंटी. म्हटले अरे हो वेड्या, म्हणजे 2 वर्ष 2 बोटाचा अर्थ केलास. म्हटले हो. म्हटले 2 बोटी नाही, हे 2 चंद्र आणि सूर्य ते आहे तोपर्यंत यायचं नाही. म्हणून माऊलीची समाधी किंवा माऊली आजही आहेत ना. मग कुठपर्यंत आहे? जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आहे, असा एक बोलला वक्ता. तर दुसरा म्हटलंय अर्ध सत्य आहे. पूर्ण सत्य काय? तो म्हटला जोपर्यंत माऊली आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे, हे पूर्ण सत्य आहे. जोपर्यंत माऊली आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. माऊली नाही, चंद्र सूर्य नाही, हे विश्वही नाही, काहीच नाही. विश्वाची माऊली मायच नसेल तर हे लेकरं राहतील तशी. असे तुम्ही अवतार तुम्हा धराया काय कारण उद्धारावी जन. कोणत्या जनाचा उद्धार केला? शके 1212 तरी तरी टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेख झाला. या जनाचा उद्धार केला. काही नाही हो. त्या माऊलीला सहज वाटलं चाललेच आहे आपण. महासतीचे भोग देखे की सगळं जग परिती आगी अंगणा लोक देखे. तिला अग्नी दिसत नाही, अंग म्हणजे शरीर दिसत नाही, लोक दिसत नाही. पतीसोबत सती गेल्याच्या नंतर पुढचा पती लोक दिसतो. ती चालली पण माऊली दिसले. जात आहे तर दर्शन घेऊ. तिने दर्शन घेतलं आणि माऊलीच्या मुखातनं बाहेर पडलं अखंड सौभाग्यवती भव. राणी द्रौपदी मात्यासारखं स्मित असे तिच्या मुखकमलावर दिसलं. माऊलीने विचारलं माझ्या आशीर्वादाला आपण का हसला? म्हटले मी हे सतीचं बाण आहे. हा सौभाग्यवतीचा शृंगार नाही, सतीचा शृंगार. समोर चाललेली अंत्ययात्रा माझ्या पतीची आहे आणि मी अखंड सौभाग्यवती तुम्ही म्हणताय कसं शक्य आहे? ज्ञानोबा म्हणतात माझे असत्य वादाचे तर प्रवाचा केले बहुत कल्पतया फळाचे महाद्वीप पातळे प्रभू. अनेक कल्पामध्ये या वाणीने असत्य कधी उच्चारण केलंच नाही आणि त्या वाणीतून हे निघलं. ठेवा खाली ठेवलं, सोडलं सुतळ्या. आणि माऊली म्हणतात का हो दिवस माथेवरती आला, गुरुढोर रानात गेले, भर वेशीमध्ये भर चौकात सगळ्याच्या मध्यंतरी झोपला तुम्ही, तुम्हाला काही शब्द उठावा असा जर माझ्यासारखा कीर्तनकार म्हटलं तर स्पष्टली श्रोते उठत नाही. पण ज्ञानोबरायाचं वाक्य असं आहे की ते प्रेत उठून बसलं, नुसतं बसलं नाही. सच्चिदानंद बाबा आजारी लेखो झाला. तेव्हापासून बाबा मी वक्ते बाबाच्या मुखातलं ऐकलं. लोक आज सुद्धा वेशीमध्ये प्रेत ठेवतात. त्याला वाटतं येतील घरी पुन्हा. त्याच्या अगोदर ठेवत होते का मला नाही माहिती. ठेवतात लोक आशेने, पण ते विसरून जातात. उठवण्याला माऊली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. उदाहरण आपल्याला भेटलं. उद्धाराया जड चालविली जड
नक्की आहे ना? कोणाकोणाचे आहे आपलं वोटर दाखवा नक्की तुम्ही म्हणून ते जाणं बा माझं तसं भारत माझा देश आहे म्हणतो सगळ्यांनी म्हटलं पाहिजे तुमचा आवाज वा वा काही नाही श्रेष्ठागमने अनाध्याया मोठी माणसं आली की आपलं चिंतन थांबावं. काय नाही ज्ञानोबा भिंतीवर बसले होते. तच्चिंतनं तत्कथनं मान्यन्यत प्रबोधनम् एतदेक प्रपंच ब्रह्माव्यासमिदुर्धा ओहम कथमिदं जातं को एकर्ताश्रिते ते उपादानं किमस्ति विचारस्वी दृश्य तुयमाय ओहम आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानदादा सोपानदादा निवृत्तीदादा चिमुरडी मुक्ताई साहेब भिंतीवर बसलेत आणि आत्मस्वरूपाचं ते सदाभ्यास निरंतर चित्ताशी परम पुरुषाची मोहर लावी मग शरीर आस्वाद जावं चिंतन चालू. पण तेवढ्यात कळालं 1400 वर्षाचे तत्तीर रहिवासी आलेले आहेत. नुसते आले नाही कसे आले म्हटले आकाश मार्गाने आले. आकाश मार्गाने हो कशावर म्हणजे वाघावर बसलेले आहेत. नागाचा चाबूक आहे आणि आकाश मार्गाने आले. आता ज्ञानोबा म्हणायला लागले दादा गुरुदेव आपल्याकडे वाघही नाही नाग तर नाहीच नाही. आता कसं करायचं म्हणजे काही नाही करायचं. ज्ञानोबाने तिच्याकडे बघितलं. कोणाकडे भिंतीकडे. मारुती बाबा म्हणत असताना तिला म्हणले कागद आहे ती म्हणली दादा बोला ना चालतीस का चालतीस का. आता ज्ञानदादाने विनंती केली ती ताई थांबेल. चांगदेव महाराज या उंचीने तर ती या उंचीने. चांगदेव महाराज आपल्या प्रभावाने प्रभावित करायला आले होते ज्ञानोबरायला. माझी जळावर आणि हिंसावर आपला सजीव हिंसावर सत्ता आहे. पण ज्ञानोबराने त्याला दाखवलं सजीव हिंसावर तुमची सत्ता आहे पण जळावर आमचं प्रभुत्व आहे. प्रभावाने प्रभावित करायला आले त्यांचा प्रभावाचा अभाव झाला आणि मग आले लोटांगणी चांगदेव उठेच ना महाराज. आता गुरुच पडल्याच्या नंतर शिष्य कसे राहतील. शिष्याने घाले लोटांगण मोकळे पटांगण आपल्याला त्यांनी साष्टांग दंडवत केला. आणि एक म्हणायचं उठणार नाही म्हणले गुरु पडलेले आहेत पडा असं कितीतरी वेळ चाललं. आणि मग चांगदेव महाराजाला कळालं. चांगदेव महाराजाला विचारलं कशा करता नाही म्हणले तुम्ही ते पाठवलं ना 65 षष्टी श्रीवटी शुभपुरी जगदा भासू दावी मग रासू प्रगटला तरी प्रगट येतो तो दिशी लपित होतो भासे प्रगटला पण असे न खोमता जो हे काहीच मिळला गेलं. म्हणजे तिला विचारलं आता जिच्यावर आलो ती आमच्या सोबत आली चिमुरडी मुक्ताई. मग चांगदेव म्हणे आजी जन्म आलो पुत्र झालो मुक्ताईचा. सद्गुरु भोलेबाबांची 2 वाक्य सांगतो. परमार्थ संप्रदाय वारकरी संप्रदाय हेच एक असं जगाच्या पाठीवर क्षेत्र आहे का जिथे मनुष्य मरण्याच्या अगोदर आपला मृत्यू पाहतो जन्माच्या नंतर अगोदरही आपला जन्म पाहतो. विठ्ठल म्हणतात
कबीरा जब हम पैदा हुए हम हंसे जब रोए ऐसी करनी कर चलो, असे नाही, कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जब हंसे ऐसी करनी कर चलो, हम हंसे और जब रोए. पण जग रडतंय का हसतं का निंदा करतं का आणखी स्तुती करतं हे आपल्याला कुठे कळतं, आपण कुठे त्यावेळेला हजर असतो. पण परमार्थामध्ये आपला जन्मही आपल्याला पाहता येतो, आपला मृत्यूही आपल्याला पाहता येतो. चांगदेव म्हणतात, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो त्याने आपला अध्यात्मातला जन्म पाहिला. आणि तो कोबरा म्हणतात, आपले मरण पाहिले ना डोळा त्यांनी मृत्यू पाहिला. म्हणजे जन्म आणि मृत्यू पाहण्याकरता मरणाच्या अगोदर मरावं लागतं, मग मृत्यू पाहता येतो कोबऱ्या डोळ्याने. आणि जन्म करता हा जन्म नाही, अध्यात्माचा जन्म बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा तो जन्म व्हावा लागतो. आणि त्या प्रसंगामध्ये उद्धराया जड त्याची चालवी जड भिंती ना, जडाचा उद्धार तिथे केला. उद्धराया जड सच्चिदानंद बाबा, उद्धराया जड चालविली जड भिंती. आणि उद्धराया जीव रेड्यामुखी वेद बोलविला गणपती काय झालं आपल्याला सगळ्याला कल्पना आहे, विस्तार करण्याची काही आवश्यकता नाही, वेळ आपल्याकडे भासत आहे. जावे प्रतिष्ठाना तेथून शुद्धीपत्र आणा, ते आम्ही मान्य करू. माऊलीला हे पटलंच नाही. आपले निवृत्ती दादा म्हणायला लागले, देहाच्या चोखरात गुंतली ही चिदानंद रूप शिवम आपण, ही काय आपल्याला काय प्रायश्चित्त देणार, काय पावन करून घेणार, नाही आपल्याला काही आवश्यकता. पण माऊली म्हणायला लागले, विशेष आचरावे लागी संती देखे प्राप्तार्थ झाले, निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोकाची लागी. मग काय निवृत्तीदादाचं असं होतं का त्यांना जरी मान्य नसलं, ज्ञानोबा तुमच्यासाठी काही पण कधी पण केव्हा पण आणि कुठे पण विठाला 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 निघाले. नंतर मुकाम करत लागलीच दक्षिण काशी पैठणला आले. कृष्णाजी पंत देवकुळे, भोजलिंग काका यांच्या माध्यमातून पैठणचे धर्मपीठाधीश्वर बोपदेव, ज्यांनी श्रीमद भागवत महापुराणाची मला वाटतं 12 स्कंद वाणी विभागणी त्यांनी केली, ते होते. आणि त्यांनी प्रायश्चित्तही सांगितलं, वंदावे अंत्यज ब्रह्मभावनीशी आयशी प्रायश्चित्ताची सांगितलं. पण खोडी काढी तो पंडित निवांत विश्रांतीला बसल्याच्या नंतर एक गोऱ्या गोमट्या कार्ट्या, तुझं रे काय नाव, मी तुम्हाला नाही म्हणत, ती बोलले ते गोरे गोमटेच आहेत. काय नाव म्हटल्याच्या नंतर ज्ञानोबा म्हटले, ज्ञानदेव म्हटले, ज्ञान तो ज्ञानाचाच दिवा, असा अज्ञान अंधारात का राहावा. हे तुझं नाव काय म्हणजे निवृत्ती, कशाला आला प्रवृत्तीवर. हे तुझं नाव काय, सोपान, सोपान शब्दाचा अर्थ शिडी, मग चढून वर जायचं ना, देवा घरी, इकडे पैठण आमच्या घरी कशाला. एक कार्टे, तुझं नाव काय, मुक्ती, मग हो मुक्त. हे नावून बोलायला लागले. कृष्णाजी पंत म्हणतात नावात काय असतं, पण माऊलीला माहित होत हे टोनगी तशी काही जागेवर येणार नाही. माऊली म्हणायला लागले, नाही नावातच सर्व काही असतं. बघा या आनंदीचं कार्ट आम्हाला उलटून बोलतं, नावात सगळं असतं. म्हणले हो, म्हणले मग नावात सगळं असतं तर तो पखाल वाहणारा योगायोगाने आला, त्याचं नाव ज्ञान आहे, तुझं नाव म्हणले ज्ञानदेव. मग ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळीच तयामा काहीची. औपाधिक भेद वास्तू अभेदाची लाभाने करत नसतो. घटाकाश आणि मठाकाश, मेघाकाश. घटातली घटावचिन्ह पोकळीला आपण घटाकाश म्हणतो, मठावचिन्ह पोकळीला मठाकाश म्हणतो. घट फोडला मठ पाडला तर दोन्हीतला आकाश महाकाश नाही का, बरोबर आहे की नाही. आणि नाही फोडला पाडला तरी एक नाही का.
मग दोन नाव उपाधीने दिले. मग औपाधिक भेद वास्तव अभेदाच्या लाभाने करत नाही. त्याची उपाधी चतुष्पाद आहे, माझी उपाधी द्विपाद आहे, पण आत्मतत्व एक आहे. बघा बापाचं वेदांत ऐकलं कार्टी तीच धरून बसली. मग त्याच्यातला तुझ्यातला आत्मा एक आहे, तर तुला केलेलं ताडण त्याला होईल का? ज्ञानोबराय म्हटले का होणार नाही. तुमचं समाधान जरी याने असेल तर करून घ्या. मग बऱ्याच जणाला घरी बायका मारतात. तेही संधी शोधल्याच्या नंतर संधी सापडली ना तर ते हात धुवून घ्यायला मागे पाहत नाही आपल्यावरती. असं होतं बरं का? होत ते, कारण ते साधू असतात. कंसात संधी विठ्ठल विठ्ठल. आणि मग एक पंत होते, त्यांनी शेंडीची गाठ मारली, काष्टा खोसला, चाबूक हातात घेतला आणि जे सुरू केलं मागेच पाहिला. कारण त्यांना वाटलं इतक्या दिवस आपण भोगलं घरचं आता. आणि मग त्यांनी तो प्रकार केला. अक्षरशः माऊलीला भोळ आली, माऊली खाली पडले, मुक्ताई धावली, तो चाबूक पकडला. अरे तुम्ही मारता त्या टोन गेला, पण वेदना होतात माझ्या दादाला. बघा जरा पाठीचं धिरड झालं, तेवढ्यावर समाधान नाही झालं. त्यातला एक पंत म्हणायला लागला, मनमाने पंडित. खरे ते पडितच हो, खरे ते पडितच. अनुस्वार काढला तर ते पडितच, पण त्यांनी मनाने लावला पंडित. ते म्हणायला लागले हे बंगाली विद्येचा प्रभाव आहे, पण वेदावर बंगाली विद्या चालत नाही. वेद वाजवायला सांगत. म्हणले कोणता वधू? बघा बघा बघा, ओ शामराव, काय गोपाळराव, अहो हे आनंदीचं कारण म्हणतो वेद वधवणं. ते एवढं सोपं आहे. अरे माणसाला जिथे बोलता येत नाही, हा टोनगा बोलणार, चतुष्पाद बोलणार. माऊली सांगितलं ना, भूदेव तुमची कृपा, काय होणार नाही, सांगा ना कोणता वधू. मग म्हटले ऋग्वेद वधवा. ज्ञानोबराय गेले समोर, हात ठेविला मस्तकी, देवने प्रसाद केले, शक्तिपात केला. ज्ञानदेव म्हणे बोलले ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. ओम स्वस्ति नो इंद्र सर्वा, स्वस्ति नो पूषा विश्ववेदा, स्वस्ति नो अरिष्टनेमी, स्वस्ति नो बृहस्पति ददातु, शं नो मित्रः, शं नो वरुणः, शं नो भवत्वरिमा, शं नो विष्णुरुक्रमः. नमस्ते ब्रह्मणे नमस्ते वायु, त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि, ऋतं वदिष्यामि, सत्यं वदिष्यामि, तन्मामवतु, तद्वक्तारमवतु, अवतु माम्, अवतु माम्, अवतु वक्तारम्. ओम. हे मी बोलले, माझ्याकडनं का बोलू? तो रेडा बोलला आणि त्याचं पटत नसेल तर हा रेडा बोलला. आणि या सगळ्या रेड्याला बोलवणारे कोण आहे? तेच आहे विठ्ठल विठ्ठल. मग या ठिकाणी उद्धराया जोड सच्चिदानंद बाबा, उद्धराया जोड चाला विडी जड भिंती, आणि उद्धराया जीव रेड्यामुखी भेद बोलविला तुम्हा उतार धया कार. तुम्ही कसे आहात आमचे मायबाप आहात? समय जाणार आणि शॉर्ट बट स्वीट आहे ना. त्या क्रिकेटमध्ये 3 प्रकार असतात, वन डे, कसोटी अगोदर, वन डे आणि 20 अशी आहे आजची. प्लेयर मजबूत आहेत ना. तुम्ही संत माय बाप कृपा, तुम्ही आमची माई आहात, बापही आहात. व्यवहार माय ती बाप नाही, बाप तो माई नाही, आहे की नाही. माईच्या ठिकाणी स्त्रीत्व असतं, प्लस लेकराविषयी वात्सल्य असतं. बापाच्या ठिकाणी पुरुषत्व असतं आणि आपल्या पुत्राच्या जीवनाची शिजूरी तयार करणारा तो असतो. आई करून घालते, पण ती तयारी जीवनभराची तोच करतो बाप. पण बाप ते माई नाही, माई ते बाप नाही, दोन्ही वेगळे आहेत. पण तुम्ही आमची माई आहात आणि बापही आहात, कारण माईची ममता ही तुमच्याकडे आहे आणि ते त्याचा सात्विक धाकही तुमच्याकडे आहे. विठ्ठल विठ्ठल. एक असं आहे, देह जरी तुमचा पुरुषाचा असला तरी आमच्याबद्दल तळमळणार अंतकरण तुमचं मातीच आहे.
म्हणून तुम्ही आमची माय आहात. आणि मरण दुपारची भूक भागवणारी शिदोरी कोणी देत? आमच्या मृत्यूची शिदोरी देणारी आणि मरणाला मारणारी शिदोरी देणारे बाप तुम्ही आहात. तुम्ही आमचे बाप आहात, म्हणून तुम्ही माई आहात आणि बापही आहात. बरं, तुकोबारायच त्यांना माय बाप म्हणतात असं नाही. साधकाचा माय बाप प्रमाण आपण बोलून गेलो. नागबाबाही त्यांना माय बाप म्हणतात. आणि तुकोबराय तर त्यांना दोन्ही अवतारात माय बाप म्हणतात. तुकोबरायच्या रूपात असताना त्याला माय बाप म्हणतात. तुम्ही संत माय बाप. आणि जगद्गुरु तुका अवतार नामयाचा त्याही वेळेला माय बाप म्हणतात. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा नामदेव महाराजच्या रूपात असताना ज्ञानराज माझी योग्याची माऊली तिथे माय म्हटले. तिथे माय म्हटले. आणि बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ तिथे बाप म्हणाले. एक जण म्हटलं माई पुढे म्हणाले, माऊली म्हटलं माईपेक्षा माऊली पुढे आहे. कशी पुढे आहे? माय आणि माऊली याच्यातला फरक आहे. मी मोठ्याच्या मुखात ऐकले आहे. साधक हृदय संजीवनी सद्गुरू बाबा डॉक्टर बाबा. बाळाला जन्म देते तिला आई म्हणतात. योग्य संस्कार देते तिला माता म्हणतात. आणि बाळाला उद्धाराचं ज्ञान देते तिला माऊली म्हणतात. सगळ्या जगातल्या बाळाला, मग सामान्य बाळ असेल तर त्याला हरिपाठाच्या माध्यमातून, जरा मुमुक्षु बाळ असेल तर त्याला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, आणखी मुक्त बाळ असेल तर त्याला आत्मानुभूती म्हणून अमृत अनुभवाच्या माध्यमातून, योग्यासारखे बाळ असेल तर त्याला चांगदेव 65च्या माध्यमातून, सहृदय प्रेमळ अंतःकरणाचे भक्त बाळ असेल तर त्यांना अभंग गाठेच्या माध्यमातून त्यांनी काय केलेलं आहे हे सगळं तत्व उद्धाराचं ज्ञान दिलेलं आहे. आणि आणखी एक आहे, मला 4 आठवले, मी तुम्हाला 3 म्हटलो रस्त्याने, पण आणखी एक आठवलं. त्यांनी चौघाला माऊली म्हटलं म्हणून अगोदर जगाच्या पाठीवर चौघाला माऊली म्हणणारी माऊलीच आहे म्हणून ती माऊली आहे. त्यांनी पहिलं वेदाला माऊली म्हटलं. दुसरं वेद ज्याच्या श्वासातून निर्माण झाले त्या भगवंताला माऊली म्हटलं. तिसरं ते वेदाचं तत्वज्ञान, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठाव असं म्हणणाऱ्या संताला सद्गुरूला माऊली म्हटलं. आणि सद्गुरूला माऊली म्हटलं. हे काय राहिलं आता? एक भगवंताला, सद्गुरूला, वेदाला आणि आत्म्याला, हे चौघाला त्यांनी माऊली म्हटलं. मी 4 ओव्या देतो आपल्याला ज्ञानेश्वरीतल्या, बऱ्याच जाणत्या श्रोते ऐकलेल्या आहेत. ज्ञानोबा भगवंताला माऊली म्हणतात. तू संसार श्रांताची सावली, अनाथा जीवाची माऊली, आमुते किर प्रसवली तुझी हीच कृपा. भगवंताला माऊली म्हणतात. गुरुला माऊली म्हणतात. माऊली म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणी मी सावली नसंडी तुझी. गुरुला माऊली म्हणतात. आत्म्याला माऊली म्हणतात. प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा, ती खेवी आटे डिंडिमा संसारिके, तिथे आत्म्याला माऊली म्हणतात. आणि माऊली वेदाला माऊली म्हणतात. अहितापासून काढी ती हेत देवणी वाढवी ती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. म्हणजे जगाच्या पाठीवर या चौघाला माऊली शब्द प्रयोग करणारी माऊली असल्यामुळे माऊली माऊली आहे. तुम्ही कसे आहात? आमचे मायबाप आहात. तुम्ही संत मायबाप. नुसते मायबाप नाही तर संत मायबाप. आपले मायबाप असतात पण संत नसतात. म्हणून हित नाही ठावे जननी जनका, दावीला लौकिकाच्या रती. मायबापे सांभाळीती, लोभा कारणी पाळीती, असे आपले मायबाप. आणि संत मायबाप कसे आहेत? तर तुम्ही संत मायबाप आहात. मायबाप दोन्ही एकत्र आहेत. एक तर पुन्हा संत आहात. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकार. हे संत आहे. किंवा आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी उघडी, असे संत तुम्ही आहात. मायबाप संत आहात. आणि तुमच्या कृपेला अंत नाही असे संत तुम्ही आहात. खरंच संतांच्या कृपेला अंत नाही. खरं सांगा, आताच आपण 3 उदाहरणं डोळ्यासमोर पाहतो. उदाहरण जड आणि जीव. ज्या ठिकाणी जगाचा उद्धार केला, आज जगाच्या पाठीवर आळंदीला आल्याच्या नंतर मी बऱ्याच वेळेला ते वडगाव चौकातून जावं लागतं बाबाच्या पाठाला. एक जण 3-4 वेळेस घडलं मला, ओ महाराज थांबा, काय थांबा, ओ काय मला पाठाला जायचं, टाइम झाला पहिला. ओ थांबा केला, तो काय काम म्हणले, ती भिंत कोणी सांगा बघू. काय करायचं म्हणलं, दर्शन घ्यायचं. यांच्या घराला भिंती नाही का? यांच्या घरात भिंती नाही का? भिंतीचीच घर. पाठीला भिंती, बेडला भिंती, किचनला भिंती, टॉयलेटला भिंती, भिंतीच भिंती.
पण त्या भिंतीचं चुकूनही कोणी घालीन लोटांगण होतं का? दर्शन घेतो का? पाठ देऊन बसतो, फार झालं तर पाय लावतो, पण दर्शन नाही. ती दगडमीठ मातीची, ही दगडमीठ मातीची आहे. पण हिच्यावर मायबाप कृपावंत संत, ज्यांच्या कृपेला नाही अंत, त्यांनी तिच्यावर कृपा केली म्हणून आपण सचेतन मस्तक त्या जड भिंतीवर ठेवतो, म्हणून त्यांच्या कृपेला अंत नाही. जगामध्ये मंदिराकरता खांब असतात, पण ज्यांच्या कृपेला अंत नाही अशा संतांनी कृपा जर केली तर त्या खांबाकरता मंदिर होतं निवासाकरता, म्हणून त्यांच्या कृपेला अंत नाही. बघा, ज्या वेळेला तो टोनगा बोलवला ना त्यावेळेला 80% टोनगे जागेवर आले. म्हणजे 80% रेडे जागेवर आले, पण त्यातही 20% शिव हलवतच होते. त्यांचं आडनावच पडलं बाबासाहेब महाराज 20%. सरनेम हो. मी गेलो, चहा घेतली त्यांच्या घरी. माझं खोटं वाटत नसेल तर ते आता काय आपल्या कानिपनाथ तिथे संस्थान आहे बघा, ते महाराजांची, मला नाव आठवलं त्यांचं आहे ना, ओडी कानिपनाथ आहे ना तिथे. तर त्यांच्यासोबत गेलो, ते म्हणे आपल्याला चहा घ्यायचा जरा. म्हणलं कोणाकडे? ते म्हणले 20%कडे. आम्ही गेलो, चहाही घेतला. म्हणजे अगदी माझ्याकडे नंबर पण आहे त्यांचा, तुम्हाला लागला तर मी देऊ शकतो. पण मला ते नवल वाटलं, कौतुक वाटलं. मी त्यांना विचारलं, सगळ्याचे नाव वेगवेगळे असतात सरनेम, तुमचं 20% का? म्हणजे त्यातले आम्ही. त्याही वेळेला जागेवर आले नव्हते ना, त्यातले आम्ही, आमचे पूर्वज म्हणून 20%. पण ते 20% सुद्धा ज्ञानोबाने ज्यावेळेला वरचे पितर खाली आणले ना त्यावेळेला तेही जागेवर आले. त्याही का निमित्ताने ज्ञानोबाच्या सहवासात आले, उद्धार झाला, ते आनंदाने सांगतात त्यातले आम्ही. मी त्या संताजी महाराज पवार आहे बाबा, भावडे बाबा, मी त्या काल परवा कीर्तनाला गेलो. तिकडे कीर्तनाला गेल्याच्या नंतर संताजी महाराज पवारांच्या कडे तिथले गाव आहे, आणि मी गाडीचा काच खाली घेतला, थोडस थांबलो, तितक्यात 2 तरुण बाहेर धावत आले. महाराज जय जय, महाराज जय जय, असं मला काही कळेना. म्हणलं काय असं? ते म्हणले ओळखलं की आपल्याला? म्हटलं नाही भाऊ. म्हणले काय राव, आपण एका क्षेत्रातले, तुम्ही आम्हाला ओळखायला पाहिजे. म्हटलं कसे एका क्षेत्रातले? ते म्हणायला लागले, सालोमाला ओळखता का? सालोमालो? म्हणलं हो, तो कोबऱ्याच्या अभंग चोरणारे. ते म्हणजे त्यांचे गावकरी आम्ही. नाही का म्हणे एका क्षेत्रातले? म्हणलं बरोबर आहे, घेऊ का दंड होत. पण त्यांना स्वाभिमान आहे ना, त्याही का निमित्ताने लोह परिसराच्या अंगी फोडण्याकरता जरी आलं तर त्याचं सोनं होतं. तसा बघा, तुम्ही संत आहात, मायबाप संत आहात, तुमच्या कृपेला अंत नाही असे तुम्ही संत आहात. आणि तुम्हा अवतार धराया काय करणं? तर जन जड जीव यांचा उद्धार करण्याकरता काय तुम्ही केलं? तर वाढविले एक वचन फक्त 1 मिनिटात, 1-2-3 मिनिटात आपण थांबू. वाढविले सुख, पुढचं तुम्ही सांगा, चला तुमची थोडी जबाबदारी घ्या. प्रमाण म्हणत नाही असं बोलत चला. वाढविले सुख, पुढचं बोला. वाढविले सुख किंबहुना सोय, जीव आत्म्याची लाहे, ते जे होय तया नाम सुख. आणि ते जीवशू ऐक्य सुख जगाला देणारे माऊली नाही. जग सुखाची इच्छा झाल्याच्या नंतर ज्याच्याकडे धावतं ना त्याला सुद्धा सुख देणारे ते आहे. नामाकडे देवा चला काया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. म्हणजे सुखरूप देवाचं सुद्धा सुख वाढवणारी सर्व सुखाची लहरी तुम्ही आहात. म्हणून वाढविले सुख, वाढविली भक्ती, एक वाढविली भक्ती तुम्ही वाढविली. भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे, वाढविली भक्ती, वाढविला भाव, तिघाविषयीचा भाव वाढवला. एक भगवंताविषयीचा भाव वाढवला. कसा? जीवीची या जीवा प्रेम, भावाची या भावा, तुझ वाचुनी केशवा अनुनाव, जीवे अनुसरले अजून काय. देवाविषयीचा भाव वाढवला. दुसरा गुरुविषयीचा भाव वाढवला. ज्ञानदेव म्हणे गुरुचा दास, नेने साधनास आन काही. गुरुविषयीचा भाव वाढवला, भगवंताविषयीचा भाव वाढवला, गुरुविषयीचा भाव वाढवला, संताविषयीचा भाव वाढवला. संत कळून दिले जगाला. सद्गुरु निवृत्ती दादाने त्यांना म्हणावं, ज्ञाना तू संत स्तवनी रतसी, तरी कधीची सेवा करीशी, निराळे बोली बोलीशी तरी सागर. पण संताविषयीचा भाव वाढविले. आता वाढविला धर्म, निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडगडा.
भुक्ती मुक्तीचा सवंगडा हा भव सिंधू तारक. इथे धर्म वाढविला धर्म, वाढविला कुळाचार. कुल परंपरागत आलेला आचार त्याला कुळाचार म्हणतात. दोन्ही कुळाचार, एक गुरु परंपरेचा कुळाचार आदिनाथ गुरु अभंग पहा, आणि माऊस परंपरेतला कुळाचार तर मला वाटतं 18वा अध्याय 43वा श्लोक. श्रेयांस स्वधर्म विगुणः परधर्मा, श्रेयांस स्वधर्म विगुणः परधर्मा भयावह, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. ते पूर्ण श्लोक आठवलं बघा. श्रेयांस स्वधर्म विगुणः, त्याचा आशय असा आहे का स्वधर्माचं आचरण करणं हे श्रेष्ठ आहे. परधर्म कितीही श्रेष्ठ असला आणि आपण त्याचं स्वधर्म विगुण म्हणजे आपलं गुणाने न्यून असेल आणि परधर्म सगुण असेल तरी सुद्धा परधर्माचं आचरण केलं तर तो आपल्या नरकाला घेऊन जातो, आणि स्वधर्माचं आचरण जर आपण केलं तो विगुण असेल तरी आपला उद्धार होतो. मला वाटतं या खाली ज्या अभंगाच्या ओव्या दिल्यात ना, जो मी टाळ्या भावपूर्ण अंतकरणाने वाजवल्या, फक्त या अभंगाच्या खालचं माऊलीचं व्याख्यान वाचा. किती पाषाण हृदयाचा मनुष्य असला ना तो धायमाकडून रडल्याशिवाय राहणार नाही. किती माऊली आपल्या करंगळीला धरून आपल्याला चालवायचं शिकवतात. आपल्या वाटेवर आपण आपला धर्म सोडून वागू नये, परधर्माचा स्वीकार करू नये. आपलंच किती श्रेष्ठ आहे, दुसऱ्याची निंदा करू नये, पण आपल्याला कमी लेखू नये. हे ज्ञानोबा कसं सांगतात त्या गोव्या जर आपण पाहिल्या ना, खूप खूप गोड व्याख्यान ज्ञानोबाने केलेलं आहे. तिथे माऊलींनी काय वाढवला? कुळाचार वाढवला, वाढविला कुळाचार. आणि वाढविले विठोबाचे नाम. कसे वाढवले तेवढं शेवटचं चरण आपण सगळे बोलू आणि थांबू. गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी श्रोते दुरून पाहते, चतुराचे भोगते, विनोदी दुश्चिते या कशातच न बसते. खरं त्याचा लाक्षणिक अर्थ वेगळा आहे, पण आपला वेळ नाही तेवढा. आणि सोहम भावी चिदानंद रूपच म्हणणारे पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनमनी. काय हरिमुखे म्हणा, हरी मुखे 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 म्हणा, हरी
आणि काय या सकाळ ते म्हणजे काय करा का विठ्ठल इथे वाढविला विठोबाचे नाम है ना. आणि मग असे तुम्ही संत शेवटी कसे आहात तुका म्हणे धुना
गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही संताजी. जैसे चंदनाच्या ठिकाणी गुण आहे तसे ठिकाणी तुमच्याकडे गुण आहे. चंदनाकडे अवगुण आहे ते तुमच्याकडे नाही. दोन अवगुण आहे. चंदन बोरीला आपल्या त्या बांबूला सुगंध देत नाही, तुम्ही त्याची पताका करता, त्याचा लाक्षणिक अर्थ आहे का चंदन सुद्धा गाठीच्या बांबूला जवळ करत नाही. तसे आतल्या गाठीचा एखादा जर बांबू असेल तर संत जंत त्याला जवळ करेल की नाही सांगता येत नाही, भगवंत जवळ करेल की नाही सांगता येत नाही, पण संत जवळ करतात, त्यातली आतली ग्रंथी गाठ सोडतात आणि त्याला संत पदावर आणून ठेवतात. विसर्गाचं उदाहरण प्रतीक आहे. असे तुम्ही आहात. आता विस्तार नको, वेळ झालेला आहे. मग अशा संतांचं आणि त्यांनी ज्यांचं भगवंताचं भजन करायला सांगितलं अशा दोघांचे अगदी 2 मिनिटांमध्ये तिन्ही भजन घेऊ आणि आपण चिंतन सेवेला पूर्ण विराम देऊ.